स्वागतम, सुस्वागतम, शुभस्वागतम. मान्यवरांचे आगमन झालेले आहे. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर अजय कुलकर्णी सर, मार्गदर्शक म्हणून लाभलेले डॉक्टर अश्विन जयस्वाल सर, त्याचबरोबर महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर जे के महाजन सर व जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी शब्दसमूहाने स्वागत करतो. आज आपण या ठिकाणी रिसर्च मेथडॉलॉजी या वर्कशॉपसाठी एकत्रित आलेलो आहोत. रिसर्च मेथडॉलॉजी याविषयी तुम्हाला मान्यवर मार्गदर्शन करणारच आहेत. तत्पूर्वी या कार्यक्रमाची गरज का निर्माण झाली हे थोडक्यात समजून घेऊ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या सर्क्युलरनुसार पीजीच्या विद्यार्थ्यांना रिसर्च प्रोजेक्ट तयार करणे अनिवार्य केलेले आहे. केवळ विद्यापीठाने अनिवार्य केले आहे त्यामुळेच नव्हे, तर विद्यार्थ्यांचा संशोधनाचा पाया मजबूत करणे, साहित्याचा आढावा घेणे, माहितीचे संकलन करणे, शोधनिबंध तयार करणे, नवीन धोरणांची माहिती मिळवणे यासाठी सीपी अँड बेरार महाविद्यालय व अर्थशास्त्र विभाग दरवर्षी रिसर्च वर्कशॉपचे आयोजन करीत असतो. आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी अधिक माहिती देण्याकरिता मी महाविद्यालयाचे उपप्राचार्य सन्माननीय डॉक्टर जे के महाजन सर यांना कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाकरिता आमंत्रित करतो. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अजय कुलकर्णी सर, आजच्या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने वक्ता म्हणून आलेले मॉरिस कॉलेजचे डॉक्टर अश्विन जयस्वाल सर, डॉक्टर डोंगरवार सर, उपस्थित प्राध्यापक मंडळी आणि विद्यार्थी मित्रांनो, सीपी अँड बेरार महाविद्यालयाची स्थापना ही 1960 मध्ये झाली. अत्यंत जुनं असं हे महाविद्यालय आहे. एकेकाळी नागपूर विभागात किंवा विदर्भात जे नावाजलेले महाविद्यालय होते त्यापैकी एक असं हे सीपी अँड बेरार महाविद्यालय होतं आहे. अनेक लोक या महाविद्यालयातून शिकून मोठमोठ्या पदावर गेले, प्राध्यापक झाले, प्राचार्य झाले आणि सेवानिवृत्त देखील झाले. म्हणजेच आपला इकॉनॉमिक्स डिपार्टमेंट जो आहे तो अत्यंत जुना आहे. 50 वर्षापेक्षाही जास्त कालावधी कदाचित झाला असेल. तर आपल्या डिपार्टमेंट मार्फत महाविद्यालय तर विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम कार्यक्रम राबवित असतेच, पण डिपार्टमेंट सुद्धा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेत असते. तर सुरुवातीच्या काळात जेव्हा आम्ही शिकत होतो तेव्हा रिसर्च मेथडॉलॉजी वगैरे असा विषय होता, पण तो ऐच्छिक होता. नंतरच्या काळात रिसर्च मेथडॉलॉजीचे महत्त्व वाढू लागलं आणि त्यामुळे मग आपण मला वाटते 2010 पासून वगैरे विद्यार्थ्यांकरिता रिसर्च मेथडॉलॉजीवर वर्कशॉप घेणं सुरू केलं. आपण वर्कशॉप तर घेत होतोच, पण विद्यार्थ्यांना शोध निबंध लिहायला देखील आपण लावित होतो आणि त्यांच्यावर म्हणजे त्यांना प्राइज पण देत होतो. तर अशा प्रकारचे उपक्रम आपण बरेच वर्ष राबविलं. पण कोरोना नंतरचा काळ थोडासा बदलला, विद्यार्थी महाविद्यालयात येण्याचे हे प्रमाण कमी झालं आणि काही उपक्रम आमचे राहून गेले. म्हणजे ते आता होत नाही, कारण तुम्ही क्लासरूममध्ये येत नाही. तरी देखील आपण दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी रिसर्च मेथडॉलॉजीवर वर्कशॉप आयोजित करत असतो. अजून बाकीचे देखील जसं काही उपक्रम जसे होते की परिसरात जाऊन काही डेटा कलेक्शन करणं, माहिती गोळा करणं आणि त्याच्या आधारावर काहीतरी निष्कर्ष काढणं आणि ते प्रकाशित करणं, अशा प्रकारचे देखील आपलं कार्य होतं. तर अशा प्रकारे आणि आताच्या काळात तर आता सरांनी सांगितलं की संशोधन पद्धती रिसर्च मेथडॉलॉजी जी आहे ते विद्यार्थ्यांसाठी आवश्यक झालेली आहे, माहिती असणं आवश्यक आहे. कारण पुढे जर तुम्ही प्राध्यापक होतो म्हणाल, शिक्षक होतो म्हणाल, तर तुम्हाला त्याची माहिती असणं, रिसर्च मेथडॉलॉजी म्हणजे काय असते हे माहिती असणं फार आवश्यक आहे. आपण अर्थशास्त्रात पाहतो की
अ, जे सिद्धांत आहेत, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत किंवा जमिनीच्या संदर्भात जे घटत्या उत्पत्तीचा सिद्धांत किंवा असे अनेक सिद्धांत जे आहेत, ते असेच मांडलेले नाही आहेत. त्यांची मांडणी करताना असं शास्त्रीय आधार आहे. अशा विशिष्ट पद्धतीनुसारच ते सिद्धांत मांडण्यात आलेले आहेत आणि त्याच्यात संशोधन पद्धती वापरलेली आहे. जसं घटत्या उत्पत्तीचा सिद्धांत काय सांगतो, की शेतीमध्ये शेतीच्या विशिष्ट आकारावर दरवर्षी जर आपण लागवड करीत गेली तर कालांतराने त्या शेतीची उत्पादकता ही कमी कमी होत जाते. तसा प्रयोग एका शेतावर करून पाहिला, मग दुसऱ्या शेतावर करून पाहिला, मग तिसऱ्या शेतावर करून पाहिला. अशा अनेक ठिकाणी करून पाहिल्यावर लक्षात आलं की हा जो ही जी सीमांत उपयोगिता आहे शेतीचे म्हणजे उत्पादकता जी आहे ती कमी कमी होत जाते आणि म्हणून त्याच्या आधारावर मग तो सिद्धांत मांडण्यात आलेला आहे. संशोधन करताना देखील अशाच प्रकारचे आकडेवारी गोळा करावी लागते, त्याचे विश्लेषण करावं लागते आणि त्या आधारावर निष्कर्ष काढावे लागतात. अर्थशास्त्रामध्ये असे अनेक सिद्धांत आहेत. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांत आहेत. जसजसं एखाद्या वस्तूचा उपभोग आपण घेत जातो त्या वस्तूपासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही घटत जाते. हे आपण BA ला वगैरे शिकलो आहे, MA ला सुद्धा आहे तो विषय. तर हा देखील नियम अनेक लोकांवर म्हणजे तपासून पाहण्यात आला आणि त्याच्या आधारावर सिद्धांत मांडण्यात आले आहेत. म्हणून अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना या रिसर्च मेथॉडॉलॉजीची माहिती व्हावी. रिसर्च मेथॉडॉलॉजी म्हणजे काय, कसं केलं जाते, कसं संशोधन केलं जाते, तर त्याकरिता आपण हे जे वर्कशॉप आहे त्याचे आयोजन करत असतो. आजच्या या प्रसंगी मी डॉक्टर अश्विन जायस्वाल सर आणि अश्विन जायस्वाल सर जे मार्गदर्शक म्हणून आले त्यांचे मी स्वागत करतो. आपणा सर्वांचे स्वागत करतो आणि आपलं मनोगत संपवतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. अतिथी देवो भव या परंपरेनुसार आपण अतिथींच्या स्वागताकडे वळूया. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर अजय कुलकर्णी सरांचे स्वागत ऐकूयशी प्रमुख डॉक्टर विनोद डोंगरवार सर पुष्प देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले डॉक्टर अश्विन जयस्वाल सर यांचे स्वागत महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर अजय कुलकर्णी सर ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मंचावर उपस्थित सन्माननीय उपप्राचार्य तथा अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर JK महाजन सरांचे स्वागत करण्याकरिता मी माझ्या सहकारी माया डका मॅडम यांना निमंत्रित करतो. या ठिकाणी स्वागत समारंभाला विराम देऊन पुढील कार्यक्रमाकडे वळूया. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राचार्य डॉक्टर अजय कुलकर्णी सरांना मी विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करावं. CP बेरर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित या कार्यशाळेचे प्रमुख वक्ता जयस्वाल सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख महाजन सर, या कार्यशाळेचे संयोजक डोंगरवार सर, अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, रिसर्च हा तसा दुर्लक्षित राहिलेला विषय आहे. महाजन सर आत्ताच म्हणाले की तो ऑप्शनल मध्ये होता,
म्हणजे रिसर्च करायचा असेल आणि 100रातले 2-3 मुलं असतील तर तो विषय कदाचित घ्यायचे. मग ते रिसर्च विज्ञान शाखेतलं असू द्या, ते कला शाखेतलं असू द्या, मानवविद्या असू द्या किंवा सामाजिक शास्त्रांमधलं असू द्या. त्यातल्या त्यात समाज विज्ञान शाखेतलं जे संशोधन आहे किंवा त्यातलं जे रिसर्च ज्याला आपण म्हणतो, ते जे आहे ते फारसं गांभीर्याने घेतलं गेलं नाही. कारण ती कदाचित आपली विज्ञानातलं संशोधन आवश्यक तेव्हा झालं, कारण ती गरज दिसत होती, परंतु ही प्रत्यक्ष गरज वाटत नव्हती. त्यामुळे त्या संशोधनाला एक मर्यादा आली आपोआप. विद्यार्थ्यांचा कलही त्याकडचा कमी झाला. परंतु आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे काही वर्षांमध्ये समाज विज्ञान शाखा असतील किंवा कला शाखा असतील, विज्ञानेतर शाखा असतील, मुख्यतः तिकडच्या संशोधनाकडे ओढा वाढलाय. याचं कारण रोजगाराच्याही संधी आहेत. विद्यार्थ्यांना त्या क्षेत्रात काम करण्याची एक इच्छा होते. म्हणजे जेव्हा अनेकांना असं वाटतं की IIT म्हणजे फक्त इंजिनिअरिंग किंवा विज्ञान शाखेशी संबंधित असलेलं संशोधन, पण IIT मध्ये मानवविज्ञान शाखा पण आहे. त्यातही मोठ्या प्रमाणात संशोधन होतं आणि तिथेही नंबर लागणं म्हणजे जसं IIT मध्ये इंजिनिअरिंग किंवा या शाखांकडे जाताना जशी एक वेटिंग लिस्ट आहे किंवा त्यासाठी जी धडपड असते, तशी ह्या समाज विज्ञान शाखांमध्येही तिथे प्रवेश घेण्यासाठी मुलांची धडपड असते. थोडक्यात काय की इकडे कल वाढतोय आणि हा कल वाढत असताना त्यात आणखी भर म्हणजे हे नवीन शैक्षणिक धोरण आहे. कालपर्यंत थोडंसं ऑप्शन मध्ये असेल, इच्छेनुसार असेल, थोडं एखाद्याला वाटलं बुवा की आपण इकडे संशोधन करावं, समाजाची स्थिती गती अवस्था काय आहे नेमकी याचाही विचार करावा, तर विद्यार्थ्यांचा कल होता. परंतु आता तसं नाही आहे. याचं कारण तुमची काय आवड आहे याच्यापेक्षा समाजाची काय गरज आहे याच्यावर आपल्याला जास्त विचार करावा लागणार आहे. आणि त्यामुळे कला शाखा असतील किंवा समाज विज्ञान शाखा असतील किंवा विज्ञानेतर म्हणजे सायन्स व्यतिरिक्त ज्या शाखा आहेत तिथेही संशोधन रिसर्च हे आवश्यक केलेलं आहे. आणि जेव्हा संशोधन हे आवश्यक केलेलं आहे, कारण समाजाच्या वेगवेगळ्या स्तराचा, मग मानवी वर्तनापासून ते संस्कृती असेल, समाज असेल किंवा तुमच्या वेगवेगळ्या समाजाचा दृष्टिकोन असेल, एखादा प्रश्न असेल साधा, त्या संदर्भातली मतमतांतरे करून त्याचं संकलन करून मग त्याविषयीचं, जसं आम्ही एक जयस्वाल सर तुम्हाला मी सांगेन, म्हणजे इथे कितपत लागू होईल ना होईल त्याच्याशी संबंध नाही, पण एक माझा तो विषय नसतानाही, म्हणजे या अँगलचा तो विषय नसतानाही, कारण आमचं संशोधन थोडंसं वेगळं आहे ना. बैठक अभ्यास करून त्यावर रिसर्च करणे. तुमचं संशोधन हे समाजामध्ये जाऊन प्रत्यक्ष लोकांशी संपर्क केल्यानंतर त्यावर निष्कर्ष काढणे असं आहे. कोरोनाच्या काळात आम्ही एक संशोधन केलं होतं, ऑनलाईन संशोधन होतं, की प्राध्यापकांची भूमिका, शिक्षकांची भूमिका, विद्यापीठाची भूमिका या कोरोनाच्या काळात ज्या संधी मिळाल्या आहेत एक प्रकारे, म्हणजे ऑनलाईन शिक्षणापासूनच्या, आणि समाजाला त्यामुळे कोणते धोके निर्माण झाले आहेत किंवा समाजाला किंवा विद्यार्थ्याला त्यामुळे कोणत्या एक प्रकारे संधी पण उपलब्ध झालेल्या आहेत, या संदर्भातलं महाराष्ट्रातल्या 7 विद्यापीठांमधून ते ऑनलाईन संशोधन आम्ही केलं होतं, म्हणजे मी केलं होतं. आणि
जवळपास नागपुरातल्या सगळ्या वृत्तपत्रांनी त्याला प्रसिद्धी दिली होती की मग त्याला ती प्रश्नावली होती वगैरे वगैरे. अर्थात त्या प्रश्नावली आणि मग त्याचं पर्सेंटेज अमुक हा माझा विषय नसल्यामुळे इतर प्राध्यापकांची त्यात मदत झालीच. परंतु 7 विद्यापीठातील प्राध्यापक या यात सहभागी झाले. त्यातून आम्ही निष्कर्ष काढले. मग त्याचा इंग्रजी आणि मराठी त्याचा एक अहवाल तयार केला आणि मग नॅक कमिटी आली होती. त्या नॅक कमिटी समोरही आम्ही तो ठेवला होता. विद्यापीठातही तो पाठवला होता. त्याचा कितपत उपयोग होतो हा पुन्हा पुन्हा तोही संशोधनाचाच विषय आहे. परंतु महत्वाचा भाग असा आहे की ह्या गोष्टींपर्यंत आपल्याला जावं लागेल. तुमच्या याच्यात तर सांख्यिकी डेटा असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी याला जास्त महत्व आहे. थोडक्यात काय की तुमची इच्छा असो किंवा नसो, तुम्हाला संशोधन करायचं आहे आणि या संशोधनातून जर असे संशोधक जे खरे समाजाच्या हितासाठी प्रयत्न करणारे आहेत, त्यातून निष्कर्ष काढून त्याचा आज ना उद्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे समाजाला त्याचा जर उपयोग होणार असेल किंवा शासनाला त्याचा उपयोग होणार असेल किंवा संबंधित संस्थांना जर त्याचा उपयोग होणार असेल, तुमच्या निष्कर्षांचा निर्णय घेताना, तर मला असं वाटतं की हे समाजासाठी असलेलं एक मोठं काम आहे. कारण कालची शैक्षणिक म्हणजे कालचं शैक्षणिक धोरण हे थोड्या वेगळ्या पद्धतीचं होतं. आजचं शैक्षणिक धोरण हे विद्यार्थी केंद्रित आहे. समाजासाठी काहीतरी करणे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे आणि त्यामुळे समाजातल्या त्या सर्व समस्या शोधून त्यावर नेमकी उपाययोजना काय आहे. एक उदाहरण देतो आणि थांबतो. आमच्या अर्थशास्त्र विभागात डोंगरवार सरांची भेट झाली की नाही मला माहिती नाही. महाजन सरांचे गाईडच होते. डॉक्टर एस पी कुलकर्णी होते. तर डॉक्टर एस पी कुलकर्णी अर्थशास्त्र विभागाचे होते. म्हणजे अर्थशास्त्र हा त्यांचा विषय आणि त्यांनी मला वाटतं हलबांच्या समस्या है ना, हलबांच्या म्हणजे आपली कोष्टी आणि हलबा जे विणकर समाज आहे त्या विणकर समाजाच्या समस्यांवर पीएचडी केली होती. म्हणजे माझ्या माहितीत असलेलं ते एकमेव उदाहरण आहे आणि त्याचे जे निष्कर्ष निघाले होते ते महाराष्ट्र शासनाकडे पाठवले गेले आणि महाराष्ट्र शासनाने त्यांच्या त्या निष्कर्षाचा स्वीकार केला. त्याच्यावर अंमलबजावणी होऊ शकली नाही परंतु त्या दृष्टीने पुढे पावलं उचलली गेली. म्हणजे संशोधनाचा हाही एक परिणाम आहे. तो जेव्हा होईल तेव्हा होईल, परंतु ते संशोधन करणं आणि ते व्यवस्थित पद्धतीने कसं करायचं आहे. म्हणजे संशोधन तर करायचं आहे, आपल्याला खूप काही करायचं असतं, परंतु ते करत असताना त्याची नियमावली काय आहे, त्याची मेथड काय आहे, ते कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि ते केल्यानंतर ते कशा पद्धतीने त्याचे योग्य असे निष्कर्ष आपल्याला प्राप्त होऊ शकतात, हेच सांगण्यासाठी म्हणून आज जयस्वाल सर इथे आलेले आहेत. मी पुनश्च जयस्वाल सरांचं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सन्माननीय प्राचार्यांनी समाज विज्ञान शाखेतील संशोधन नवीन शैक्षणिक धोरणात त्याची आवश्यकता व विविध विभागात संशोधनाची भूमिका याविषयी अतिशय महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. यानंतर आजच्या कार्यक्रमात रिसर्च मेथडॉलॉजी विषयी आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले डॉक्टर अश्विन जयस्वाल सर यांचा मी आपल्याला थोडक्यात परिचय करून देतो. डॉक्टर अश्विन जयस्वाल सर हे वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय नागपूर येथे सायकोलॉजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सरांचं MA सायकोलॉजी तसेच सायकोलॉजी विषयात नेट सेट व PhD आहेत. सरांना 15 वर्षांचा प्रदीर्घ अध्यापनाचा अनुभव आहे. तसेच सरांचे अनेक रिसर्च पेपर नॅशनल व इंटरनॅशनल जर्नलमध्ये प्रकाशित झालेले आहेत. सरांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना रिसर्च मेथडॉलॉजी विषयी संबोधित करावं.
ठीक आहे ना इथे हो इथे बसू कसं स्लाइड साठी करतो कसं कसं तुला सांगून दे. PPT आहे ना याला. ओपन करून प्ले होत आहे ना सिलेक्ट करतो Thank you very much. I am very thankful to the principal of this college, Dr. Kulkarni sir, head of the department, Dr. Mahajan sir, my friend Dr. Dongarwal sir, and faculty member of this department for giving me an opportunity to interact with you. As earlier said in the inauguration, so you have to write your research report for your degree. Are you student of first year or second year? Okay, mix means some are students of first year and some are second year. So in first year, this paper is included as a part of theory. Huh? Yes, no problem. Theory मध्ये आणि पेपर हा फर्स्ट इयरला की नाही आहे? थेरीत आहे का पेपर की नाही आहे? फर्स्ट इयरला आहे ना, आणि सेकंड इयरला तुम्हाला प्रोजेक्ट करायचा आहे की नाही? ठीक आहे. सो व्हॉट यू नो अबाउट रिसर्च, तुम्हाला रिसर्च बद्दल काय माहिती आहे? मीन्स यू कॅन टेल एनीवन व्हॉट यू नो अबाउट रिसर्च. आर यू नो अबाउट व्हॉट इज द मिनिंग ऑफ रिसर्च, व्हॉट इज द प्रोसेस ऑफ रिसर्च? तुम्हाला माहिती आहे का रिसर्च बद्दल काय माहिती आहे, जेणेकरून मला मग त्याच्यापासून सुरुवात करता येईल? हा, करेक्ट. परत काय सांगता येईल तुम्हाला? ठराविक माहिती गोळा करणे, बरोबर आहे. पुन्हा पुन्हा एक्झॅक्टली बरोबर आहे. पुन्हा काय सांगता येईल तुम्हाला? तर वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी, वेगवेगळ्या एक्सपर्टनी the research is designed by the expert in a very different manner. Means they are focus on particular phase, particular topic, particular intention. But if you analyze all the definition of the research given by expert, given by scientists, then you can understand that research is the systematic process to get the solution of your problem. संशोधन काय आहे? हे सिस्टमॅटिक प्रोसेस आहे, हे शास्त्रीय पद्धती आहे. या शास्त्रीय पद्धतीचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे? आपल्या समस्येचे उत्तर शोधायचं आहे. त्याला आपण रिसर्च म्हणतो, त्याला आपण म्हणतो संशोधन. शास्त्रीय पद्धतीचा वापर करून आपल्या समस्येचे उत्तर शोधणे म्हणजे काय? संशोधन. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शास्त्रीय पद्धतीचा वापर करून आपल्या प्रश्नांची उत्तर शोधणे, त्याला आपण काय म्हणतो? संशोधन. सोप्या भाषेत डेफिनेशन तर भरपूर आहेत. तुम्ही इफ यू गो टू द बुक्स यू विल गेट मेनी डेफिनेशन. But you summarize all these definition, then we can understand that research is nothing but using a scientific methods, using a scientific process
टू गेट द आन्सर ऑफ युअर क्वेश्चन. म्हणजे जो प्रश्न तुम्ही निवडलेला आहे, जी समस्या तुम्ही घेतलेली आहे, ज्याला आपण रिसर्च टॉपिक म्हणतो, आपल्या भाषेमध्ये त्याला आपण रिसर्च टॉपिक म्हणतो, तर जो तुम्ही रिसर्च टॉपिक निवडलेला आहे त्या रिसर्च टॉपिकचे उत्तर शोधण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा वापर करणे म्हणजे संशोधन असं आपल्याला सांगता येईल. तर संशोधनाचे विभिन्न प्रकार आहेत. तुम्ही जर बुक्स वाचले तर यू विल गेट मल्टिपल टाइप्स ऑफ रिसर्च, बट वी कॅन कॅटेगराइज रिसर्च इन टू 2 वे, बेसिक रिसर्च अँड अप्लाइड रिसर्च, फंडामेंटल रिसर्च अँड अप्लाइड रिसर्च, ज्याला मूलभूत संशोधन आणि उपयोजित संशोधन. संशोधनाचे 2 भागात विभागणी केली जाते, मूलभूत संशोधन आणि काय दुसरं काय आहे, उपयोजित संशोधन. आता दोघांचा उद्देश वेगळा आहे. मूलभूत संशोधन म्हणजे काय, जेव्हा संशोधनाचा उद्देश एखादा सिद्धांत विकसित करणे हे असतो, जेव्हा संशोधनाचा उद्देश एखादी नवीन संकल्पना विकसित करणे हे असतं, जेव्हा संशोधनाचा उद्देश एखादा तत्व एखादा नियम विकसित करणे हे असतं, तेव्हा त्याला म्हणतात मूलभूत संशोधन, बेसिक रिसर्च, फंडामेंटल रिसर्च. आणि जेव्हा एखाद्या संशोधनाचा उद्देश समस्येचे उत्तर शोधणं असते, तेव्हा त्या संशोधनाला म्हणतात उपयोजित संशोधन. सो देर आर 2 categories ऑफ द रिसर्च. ऑल आर द स्टुडंट्स ऑफ मराठी मीडियम और सम आर देअर इंग्लिश और हिंदी? ओके, नो प्रॉब्लेम. तर 2 भागात विभागणी केली आहे. संशोधनाचा उद्देश जर आपल्याला समस्येचे समाधान शोधणे असेल तर त्याला म्हणतात उपयोजित संशोधन, आणि संशोधनाचा उद्देश जर एखादं सिद्धांत शोधून काढणे असेल, एखादं नियम शोधून काढणे असेल, एखाद्या संकल्पना विकसित करणे असेल तर त्याला म्हणतात मूलभूत संशोधन. संशोधनाचे अनेक प्रकार आहेत, पण त्याला 2 भागात विभागणी आपण अशा पद्धतीने करू शकतो की मूलभूत संशोधन आणि उपयोजित संशोधन. कसं करायचं नेक्स्ट? तर त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं की संशोधनाची हे दिस इज द लास्ट स्टेज ऑफ रिसर्च. सो रिसर्च रिपोर्ट रायटिंग. सो यू हॅव टू राईट युअर रिसर्च आफ्टर द कम्प्लिशन. हे संशोधनाच्या अनेक पायऱ्या आहेत, अनेक प्रोसेस आहेत. त्याच्यातली सर्वात शेवटची जी पायरी आहे ते म्हणजे संशोधन अहवाल लिखाण. तुम्हाला जे काही तुम्ही केलेलं आहे, व्हॉट एव्हर यू हॅव डन, यू हॅव टू कन्वर्ट युअर रिसर्च into the language. You have to convert your research into the text. That is known as a research report writing. सोपं आहे. जे केलं ते तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचं आहे की नाही. संशोधन लिखाण म्हणजे नाव जरी तुम्हाला वाटत असेल रिसर्च रिपोर्ट रायटिंग, त्याचा सोपा भाषेमध्ये जर अर्थ तुम्ही काढला, काय करायचं तुम्हाला, जे केलं ते काय करायचं तुम्हाला लिहायचं आहे. जे केलं ते तुम्हाला काय करायचं, डॉक्युमेंट्स मध्ये त्याला कन्वर्ट करायचं. व्हॉट एव्हर द वर्क यू हॅव डन, you have to transfer your work into the written form. You have to transfer your work into the text. That is known as a research report writing. सोपं आहे. जे केलं ते लिहायचं आहे तुम्हाला. And you are the only person know what you have done. म्हणजे तुम्हालाच माहिती आहे तुम्ही काय केलं, कारण की यू आर द रिसर्चर, यू नो एव्हरीथिंग फ्रॉम द बिगिनिंग टू द एंड, and you are the only person know better what you have done. So that's why your responsibility to write your research in a detailed manner. तुम्हाला काय केलं तुम्हाला माहित आहे, तुम्ही संशोधन केलं, तुम्हाला पहिल्या पानापासून तर शेवटपर्यंत तुम्हाला सगळं काही माहिती आहे. त्याच्यामुळे हे तुमची जबाबदारी आहे, ही आपली जबाबदारी आहे की आपण जे काही काम केलं, जे काही आपण संशोधन केलं, हे संशोधनाला डिटेल स्वरूपात मांडायचं आहे, विस्तृत स्वरूपात तुम्हाला लिहायचं आहे. त्यालाच आपण म्हणतो संशोधन अहवाल लेखन. आता आपल्याला आधी बघायचं की मी तुम्हाला सांगितलं व्हॉट इज रिसर्च रिपोर्ट रायटिंग. सो यू हॅव टू कन्वर्ट युअर रिसर्च वर्क इन टू द टेक्स्ट. दॅट इज नोन ॲज अ रिसर्च रिपोर्ट रायटिंग. आता सगळ्यात पहिले की व्हाय यू आर रायटिंग अ रिसर्च रिपोर्ट. कशासाठी आपण रिसर्च रिपोर्ट लिहितो, व्हॉट इज द पर्पज बिहाइंड रायटिंग द रिसर्च रिपोर्ट. कशासाठी आपल्याला लिहायचं आहे, काय उद्देश काय असतो, रिसर्च रिपोर्ट लिहायचा उद्देश काय असतो, संशोधन अहवाल लेखनाचा काय उद्देश आहे, काय उद्देश असतो, व्हॉट इज युअर एम टू राईट द रिसर्च रिपोर्ट. तुमचा काय उद्देश आहे सांगा ना. इट इज नॉट अ रेग्युलर लेक्चर, इट इज अ इंटरॅक्टिव्ह लेक्चर. सो व्हॉट एव्हर द थॉट्स कमिंग इन युअर माइंड, let us know what you know, what is your opinion about this topic.
तुम्ही जर काही बोलाल तर आपल्याला सामोर जाता येईल समजा. कशासाठी तुम्ही लिहित आहे रिसर्च रिपोर्ट? व्हॉट इज युअर पर्पज टू राईट रिसर्च रिपोर्ट? काय उद्देश आहे तुमचा? डिग्री घेणे असेल ना, मग बोला ना ते. हं? बोलायचं ना, जे जे तुमचा उद्देश आहे ते बोलायचं. सो देर आर मेनी पर्पजेस टू राईट रिसर्च रिपोर्ट. युअर मोटो इज टू गेट द डिग्री. No problem. It is a very practical purpose behind writing the research report. But after getting a degree, there is one important purpose to write the research report. So reader should know what you finds. Reader should know what is the result you obtain from your study. म्हणजे जे काही तुम्ही केलं ते कोणाला तुम्हाला सांगायचं आहे? जे वाचन करते आहेत, जे रीडर्स आहेत, त्यांना तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही काय केलं. आणि या रिसर्च रिपोर्ट लिहित असताना आपल्याला त्यांना काही कन्व्हिन्स करायचं नाही आहे. जे काही वाचणारे आहेत रिसर्च तुमचे, त्यांना काही कन्व्हिन्स करायचं नाही आहे. फक्त त्यांना सांगायचं आहे की तुम्ही काय लिहिलं, काय मेथड्स तुम्ही अप्लाय केल्या आणि काय निष्कर्ष तुम्हाला प्राप्त झाले हे फक्त लिहायचं आहे तुम्हाला. यू आर नॉट इंटेन्स टू कन्व्हिन्स देअर माइंड. युअर इंटेन्स शुड बी लेट देम नो व्हॉट यू हॅव डन. तर तुम्ही जे काही केलं ते तुम्हाला काय करायचं आहे, फक्त लिहायचं आहे. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ रिसर्च रिपोर्ट. आता मी तुम्हाला सांगितलं की तर देर आर मेनी डिफरंट टाइप्स ऑफ रिसर्च रिपोर्ट. इफ यू आर रायटिंग the research report for your PG degree or MPhil degree, it will be considered as a dissertation. तुम्हाला dissertation लिहायचं की प्रोजेक्ट लिहायचा? म्हणजे काय म्हणता तुम्ही? प्रोजेक्ट म्हणता किंवा डिसर्टेशन म्हणता. इफ यू आर रायटिंग रिसर्च रिपोर्ट फॉर युअर PhD, then it will be called as a PhD thesis. If you are writing your research report for the conference, it will be like conference paper. And if you are writing your research report for the journal, then it will be considered as a journal research report paper. तर जो उद्देश तुमचा आहे त्या उद्देशानुसार रिपोर्टला वेगवेगळे नावं देण्यात आलेलं आहे. जर तुम्ही PG साठी जर रिसर्च लिहित असाल, म्हणजे तुमचा MA साठी जर रिसर्च रिपोर्ट लिहित असाल, त्याला म्हणतात डिसर्टेशन किंवा प्रोजेक्ट. जर तुम्हाला PhD डिग्री प्राप्त करायची आणि त्याच्यासाठी जर तुम्ही रिसर्च लिहित असाल, त्याला आपण म्हणतो थेसिस. जर तुम्हाला कॉन्फरन्स असतात, आता कॉन्फरन्स म्हणजे तुम्हाला माहित आहे की संशोधन जे असतं त्या संशोधन जे केलेले असते त्याच्यासाठी कॉन्फरन्सचं आयोजन केले असते. तर त्याच्यासाठी जर तुम्ही रिसर्च लिहित असाल त्याला म्हणतात कॉन्फरन्स रिसर्च पेपर. आणि जर्नल्स असतात. जर्नल्समध्ये तुम्हाला जर पेपर पब्लिश करायचं असेल आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला रिसर्च रिपोर्ट लिहायचं असेल त्याला म्हणतात रिसर्च जर्नल आर्टिकल्स. हे वेगवेगळे नाव आहेत त्याला. आता तुम्हाला रिसर्च रिपोर्ट लिहायचा आहे. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे की हे सगळ्यात शेवटची पायरी आहे. So this is the last stage of your research, but instead of writing at the last, I advise you to write simultaneously with your research work. Because if you want to write at the end, then multiple things you will forget, multiple things will be slip out from your memory. So that's why it is better to write research report simultaneously with your research work. म्हणजे हे जरी सगळ्यात शेवटची पायरी असली, संशोधन अहवाल लिखाण हे संशोधनाची सगळ्यात शेवटची पायरी आहे. हे जरी शेवटची पायरी असली तरी तुम्हाला काय करायचं आहे, संशोधन करताना रिसर्च रिपोर्ट लिहायला सुरुवात करायची आहे. कारण की हे लॉंग टर्म प्रोसेस आहे. रिसर्च हे इट इज अ लॉंग टर्म प्रोसेस. सो दॅट्स वाय ऑल द थिंग्स फ्रॉम द बिगिनिंग टू एंड इज नॉट रिमेंबर बाय यू ॲट द टाइम ऑफ रायटिंग युअर रिसर्च रिपोर्ट ॲट द एंड. कारण की हे तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात शेवटी करायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी करत असताना आपल्याला काल काय जेवलेलं आज आठवत नाही, आहे की नाही. तर 2-4 महिन्याच्या आधी काय केलं आपण, काय तेव्हा आपल्याला लिहायचं होतं हे आठवेल का? नक्कीच आठवणार नाही. त्याच्यामुळे संशोधन करत असताना जर तुम्हाला वाटलं की या गोष्टी मला लिहायच्या, राईट डाऊन इट इमिडिएटली. लगेच आपल्याला लिहून टाकायच्या त्या, जेणेकरून ते विसरणार नाही. आणि मग आपल्याला ते जो संशोधन अहवाल होईल तो अपूर्ण राहील. त्याच्यामुळे जरी ही सगळ्यात शेवटची स्टेप्स असली तरी देखील तुम्हाला काय करायचं आहे, संशोधन कार्याला जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हापासूनच या सगळ्या गोष्टी जसे जसे तुम्हाला आठवतात, जसे जसे तुम्हाला वाटते की लिहिल्या पाहिजेत, त्या लगेच ते तुम्हाला लिहून ठेवायच्या. त्याच्यानंतर सुरुवातीला काही डॉक्युमेंट्स तुम्हाला अटॅच करायचे असतात.
तर त्याला म्हणतात प्रिलिमिनरी पेजेस, म्हणजे सुरुवातीचे पेजेस, सुरुवातीचे डॉक्युमेंट्स. त्याच्यामध्ये सर्टिफिकेट आहे, सर्टिफिकेट फ्रॉम युअर रिसर्च सेंटर, सर्टिफिकेट फ्रॉम युअर सुपरवायझर, सर्टिफिकेट फ्रॉम युअर गाईड अँड डिक्लेरेशन ऑफ रिसर्चर. म्हणजे तुम्ही जे काही संशोधक आहात, यू आर नोन ॲज अ रिसर्चर, तर तुम्हाला काय करायचं, तुमचं डिक्लेरेशन द्यायचं आहे. त्याला म्हणतात, डिक्लेरेशनला काय म्हणतात शब्द मराठीमध्ये? डिक्लेरेशनला आपल्याला काय करायचं, तुम्हाला डिक्लेअर करायचं आहे की दिस इज युअर वर्क, दिस इज युअर ओरिजिनल वर्क अँड दिस वर्क इज नॉट सबमिट समवेअर फॉर गेटिंग द डिग्री. म्हणजे हे माझं ओरिजिनल वर्क आहे आणि हे आय एम सबमिटिंग दिस वर्क ॲज अ फर्स्ट टाइम मी हे सबमिट करत आहे. ह्या संशोधनाला याच्या आधी कुठं पण सबमिट केलेलं नाही आहे असं तुम्हाला काय करावं लागते, डिक्लेअर करावं लागतं, एक प्रमाणपत्र द्यावं लागतं. त्याच्यानंतर एक्नॉलेजमेंट आहे, त्याला आपण म्हणतो ऋणनिर्देश. म्हणजे तुम्हाला संशोधन करत असताना ज्यांची मदत झाली, ज्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं, त्या सगळ्यांची उल्लेख इथं तुम्हाला करायचा असतो. बट दिस इज नॉट अ कंपल्सरी. इट इज अ ऑप्शनल डॉक्युमेंट्स. इफ यू वॉन्ट टू एक्नॉलेज द पीपल हु सपोर्ट्स यू, हु हेल्प यू, who guide you during your research work, then you have to acknowledge their names. तुम्हाला काय करायचं आहे, त्यांच्या प्रति एक ऋणनिर्देश, एक त्यांच्या प्रति एक धन्यवाद ज्याला आपण म्हणतो, ते तुम्हाला धन्यवाद द्यायचं आहे. त्याला म्हणतात एक्नॉलेजमेंट, त्याला म्हणतात ऋणनिर्देश. आणि जर तुम्हाला संशोधनाला जर कोणाच्या फंड मिळत असेल, म्हणजे इफ यू आर गेटिंग फंड, रिसर्च फंड फ्रॉम UGC, if you are getting the research fund from the research institute, if you are getting the research fund from Bharti or any other institution, then you have to acknowledge their names, you have to acknowledge their support for your research. जे काही तुम्हाला मदत झाली आहे, व्यक्तीची असेल, संस्थेची असेल, कॉलेजची असेल, विभागाची असेल, कोणाची असेल, इव्हन तुम्हाला टायपिंगसाठी जर कोणाची मदत झाली तर त्याच्या देखील तुम्ही नाव इथं उल्लेख करू शकता. परंतु हे तुमच्यावर ऐच्छिक आहे, म्हणजे इट इज नॉट कंपल्सरी डॉक्युमेंट्स टू ॲड इन युअर रिसर्च प्रोजेक्ट. त्याच्यानंतर लिस्ट ऑफ टेबल्स, म्हणजे जे काही टेबल्स तुम्ही ॲड केलेले आहेत तुमच्या रिसर्चमध्ये, जे काही ग्राफ्स तुम्ही तयार केलेले आहेत, जे काही डायग्राम्स तुम्ही तयार केलेले आहेत, जे काही इन्क्लूड केले आहे, त्याची काय करायची, सुरुवातीला काय करायचं, त्याचा एक टेबल द्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण पेज नंबर पण ॲड करतो की दिस इज द टेबल इज include in the page number 30, second diagram is include on the page number 35, third diagram is include in the page number 40. तर जेणेकरून जो रीडर असेल, जो वाचन करता असेल, त्याला इमिडिएटली he can find out the tables, figures and diagrams easily. त्याच्यानंतर हे कंपोनंट्स, म्हणजे नेमकं हे जे डिफरंट सेक्शन्स असतात रिसर्च रिपोर्ट रायटिंगचे, तर आपण मेन टॉपिक कडे वळूया. What are the different sections of the research report writing? पहिला आहे टायटल पेज. आता टायटल पेज म्हणजे ज्याला आपण म्हणतो मुख्य पृष्ठ, सुरुवातीचा जो पेज असतो त्याला आपण म्हणतो टायटल पेज. आता या टायटल पेज मध्ये काय असतं की आपल्या विषयाचा टॉपिक असतो, ज्याला तुम्ही टॉपिक म्हणता, ज्याला तुम्ही रिसर्च क्वेश्चन म्हणता, ज्याला तुम्ही रिसर्च प्रॉब्लेम म्हणता, वेगवेगळ्या नावाने याला ओळखलं जातं. आपण म्हणूया की रिसर्च टॉपिक. तर सुरुवातीला पेजला काय असतं की रिसर्च टॉपिक तुम्हाला लिहायचा असतो. आता रिसर्च टॉपिक लिहिण्यासंबंधातही काही गाईडलाईन्स आहे की एकदम तो शॉर्ट पण नको आणि एकदम तो लेंदी पण नको. खूप लांब लचक जर तुम्ही रिसर्च टॉपिक लिहिलं तर ते देखील वाचायला कंटाळवाणं असेल आणि ते वाचणाऱ्याला समजणार पण नाही. त्याच्यामुळे रिसर्च टॉपिक फ्रेम करत असताना एक 15 शब्दाच्या जवळपास तुम्ही फ्रेम केलं पाहिजे, जेणेकरून ते आपल्या गाईडलाईननुसार पण राहील आणि ते वाचणाऱ्याला पण समजेल. त्याच्यामुळे रिसर्च टॉपिक एका शब्दामध्ये, एका वाक्यामध्ये फ्रेम करत असताना जवळपास 15 शब्दात फ्रेम केलं पाहिजेत. अशा गाईडलाईन्स वेगवेगळ्या संस्थांच्या आहेत. वेगवेगळ्या संस्थांचे म्हणजे जे रिसर्चला डेडिकेटेड असलेल्या ज्या काही संस्था आहेत, त्या संस्थांच्या म्हणण्यानुसार 12 ते 15 शब्दात आपला काय असला पाहिजे, रिसर्चचा टायटल असला पाहिजे, रिसर्चचा क्वेश्चन असला पाहिजे, रिसर्चचा प्रॉब्लेम असला पाहिजे. त्याच्यानंतर इट शुड बी क्लिअर, म्हणजे स्पष्ट असला पाहिजेत. त्याच्याने जो आपला टायटल आहे त्या टायटल मध्ये आपल्याला स्पष्ट समजलं पाहिजे की संशोधनाचा मुख्य उद्देश काय आहे, या टायटलनं समजलं पाहिजे. आपण घेऊया एक एक्झाम्पल.
I don't know what are the topics you are going to search in your study, but take a simple example so that it will be understand by all. Let us take an example of financial management of government employee. आता हा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. कशाचा अभ्यास करायचा आहे? फायनान्शियल मॅनेजमेंट ऑफ गव्हर्नमेंट एम्प्लॉई. जे काही शासकीय नोकरदार आहेत यांचं फायनान्शियल मॅनेजमेंट कसं असते याचा आपल्याला अभ्यास करायचा असेल. तुमचा एकदम टॉपिक काय असं सिंपल असला पाहिजे. सिंपल असून चालत नाही, त्याच्यातनं संशोधनाचा काय उद्देश आहे नेमका हे त्या टॉपिक मधनं कळलेलं पाहिजे. आता तुम्ही लिहिलं की फायनान्शियल मॅनेजमेंट ऑफ गव्हर्नमेंट एम्प्लॉई, लगेच लक्षात येतो कशाचा अभ्यास करायचा आहे? गव्हर्नमेंट एम्प्लॉईचा. त्यांचं काय अभ्यास करायचा आहे? हाऊ दे मॅनेज द फायनान्शियल थिंग्स, की कशा पद्धतीने त्यांचं मॅनेजमेंट असते हे तुम्हाला तपासायचं आहे. असा एकदम शॉर्टकट असला पाहिजे टायटल, परंतु मिनिंगफुल असला पाहिजेत. आणि टायटल मधनं संशोधनाचा काय उद्देश आहे हे समजलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण टायटलची रचना करायची असते. थोडक्यात रचना करायची असते. जास्तीत जास्त 15 शब्दांच्या पर्यंत आपल्याला काय करायची असते? टायटलची आपल्याला मांडणी करायची असते. त्याच्यानंतर काय काय लिहायचं की त्याच्यामध्ये IV आणि DV, इंडिपेंडंट व्हेरिएबल अँड डिपेंडंट व्हेरिएबलची जे काही संबंध आहे त्या संबंध त्याच्यातनं दर्शवण्यात आला पाहिजेत. त्याच्यानंतर काय काय लिहायचं? पुन्हा टायटल पेजवर यू हॅव टू मेन्शन युअर नेम ॲज अ रिसर्चर. तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे, तुमच्या सुपरवायझरचं नाव लिहायचं आहे, तुम्हाला तुमच्या कॉलेजचं पण नाव ऍड करायचं आहे, अँड फॉर व्हॉट डिग्री यू आर सबमिटिंग युअर रिसर्च रिपोर्ट. तुम्हाला रिसर्च रिपोर्ट, एक चांगलं रिसर्च रिपोर्ट तयार होईल. आणि चांगलं रिसर्च रिपोर्ट लिहिणं खूप आवश्यक आहे. कारण काय की त्याला कोणीतरी इव्हॅल्युएट करणार आहे, त्याला कोणीतरी मार्क देणार आहे, त्याला कोणीतरी व्हॅल्युएशन करणार आहे. त्याच्यामुळे रिसर्च रिपोर्ट लिहित असताना यू हॅव टू टेक केअर ऑफ रायटिंग अ रिसर्च रिपोर्ट अँड इट शुड बी इन अ सायंटिफिक वे, इट शुड बी इन अ सिस्टमॅटिक मॅनर. त्याच्यामुळे संशोधन अहवाल लिखाण करत असताना आपल्याला त्याला भरपूर वेळ द्यायचा आहे, हार्डवर्क करायचा आहे, सतत त्याचा विचार करायचा आहे आणि सतत त्याच्या मागे लागून तुम्हाला संशोधन अहवाल तयार करायचा आहे. कारण काय की याला कोणीतरी इव्हॅल्युएट करणार आहे, याला कोणीतरी चेक करणार आहेत, याला कोणीतरी तपासणार आहेत आणि त्या तपासण्यावर तुमचं डिग्री डिपेंड आहे. त्याच्यामुळे रिसर्च रिपोर्ट लिहित असताना त्याची एक काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. सुरुवातीला आपल्याला काय लिहावं लागतं? ऍबस्ट्रॅक्ट लिहावं लागतं. त्याला आपण म्हणतो समरी, म्हणतो रिसर्च समरी. आता या रिसर्च समरी लिहिण्याच्या देखील वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही विद्यापीठामध्ये किंवा काही रिसर्च जर्नलमध्ये जेव्हा आपण रिसर्च पेपर लिहितो कोणासाठी, जर्नलसाठी, तर त्यांच्या गाईडलाईन्स असतात. हाऊ टू राईट द ऍबस्ट्रॅक्ट. in some research journal they are suggesting that to write the abstract in sections. म्हणजे इंट्रोडक्शन लिहावं लागते 2 लाईनीमध्ये, त्याच्यानंतर मेथड्स लिहावं लागते 2 लाईनीमध्ये, त्याच्यानंतर टूल्स कोणता तुम्ही वापरलं ते तुम्हाला लिहावं लागतं आणि त्याच्यानंतर स्टॅटिस्टिकल एनालिसिस तुम्ही काय केलं ते लिहावं लागतं. त्याचप्रकारे तुमचे काय निष्कर्ष आहेत ते पण लिहावं लागतं आणि तुमच्या संशोधनाचे काय उपयोग आहेत हे पण लिहावं लागतं. हे लिहित असताना तुम्हाला किती शब्दात लिहायचं आहे? 200 ते 300 शब्दात लिहायचं आहे. युअर रिसर्च ॲब्स्ट्रॅक्ट इज अराउंड 200 वर्ड्स and you write there what you have done, what the research methodology you applied, what the statistical analysis you done, what the tool you used to your research, and write your findings and conclusion and implication of your study in the abstract, and write your abstract around 200 words.
कमीत कमी शब्दात तुम्हाला काय करायचं, मांडणी करायची आहे. आता एक उदाहरण घ्या. तुम्हाला इथनं मुंबईला जायचं आहे. मुंबईला गेले आणि मुंबईला परत आले. समजा इथनं नागपूरवरून मुंबईला गेले, तर तुम्ही 10 मिनिटं ते सांगू शकता आणि एका वाक्यात ते सांगू शकता, आहे की नाही? 10 मिनिटं 10-15 पानात लिहू शकता की मी रिझर्वेशन केलं, चेक केलं, मग माझं आधी वेटिंगवर होतं, मग मला जायच्या 2 दिवसाआधी मेसेज आला की तुमची तिकीट कन्फर्म झाली, मी तयारी केली, बॅग भरली, स्टेशनवर गेलो, मला माहित नव्हतं तर माझ्या मित्रांनी सोडलं स्टेशनवर, नंतर कसं बसं मी त्या कोचमध्ये बसलो, मस्त गप्पा गोष्टी केल्या आणि दुसऱ्या दिवशी मुंबईला पोहोचलो. असं पण तुम्ही 10 पानामध्ये लिहू शकता आणि सरळ मग लिहू शकता की मी इथनं ट्रेननं बसलो, दुसऱ्या दिवशी मुंबईला पोहोचलो. तर तुम्हाला ते किती लिहायचं आहे, कसं लिहायचं आणि कुठे लिहायचं आहे हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे ऍबस्ट्रॅक्ट लिहित असताना सगळ्या गोष्टी लिहायच्या, परंतु एका वाक्यात लिहायच्या. 200 शब्दामध्ये, 300 शब्दामध्ये, 250 शब्दामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, संशोधनाची समरी लिहायचं, संशोधनाचा सारांश लिहायचा आहे. सारांश लिहायचा जरी असला तरी अत्यंत महत्वाचा आहे, कारण की तुमचं जे संशोधन आहे सुरुवातीला वाचणारे सारांश वाचतात. जसं आपण बुक वाचतो ना, एखादं कादंबरी वाचतो, सुरुवातीचे पेजेस वाचतो, मनोगत वाचतो लेखकाचं, आणि लेखकाचं मनोगत जर आवडलं तर नंतर पूर्ण पुस्तक वाचतो. त्याच्यामुळे तुम्हाला जर अट्रॅक्ट करायचं असेल तुमच्या रिसर्च रिपोर्टकडे रीडरला, तर हा ऍबस्ट्रॅक्ट जो असतो, हा जो सारांश असतो, ही जी समरी असते एकदम अट्रॅक्टिव्ह असली पाहिजेत. अट्रॅक्टिव्ह नॉट इन द सेन्स ऑफ लँग्वेज, नॉट इन द सेन्स ऑफ रायटिंग स्टाईल, बट इट शुड बी इन्क्लूड what is your research, what you done in the 100 words or 200 words. जे काही केलं ते तुम्हाला 100-200 शब्दात मांडायचं असते. त्याच्यामुळे याच्यामध्ये शब्दांची मांडणी खूप महत्वाची आहे. कमीत कमी शब्दामध्ये जास्त अर्थ सांगणारे शब्दांचा उपयोग इथे तुम्हाला करावा लागतो. त्याच्यामुळे रिसर्च रिपोर्ट लिहिणं हे जरी सोपं नसलं तरी प्रॅक्टिसने हे काम येतं तुम्हाला. आता तुम्ही मोबाईल बघा, सुरुवातीला जेव्हा हे टच स्क्रीन मोबाईल आले तर आपल्याला वापरण्याला खूप म्हणजे डिफिकल्ट जात होतं. कधी कोणतं पण स्क्रीन येऊन जायचं, मेसेज करताना व्हॉट्सअप ओपन व्हायचं, व्हॉट्सअप ओपन करायचं तर करताना फेसबुक ओपन व्हायचं, फेसबुक ओपन करायचं तुम्हाला मेसेज ओपन व्हायचं, बिकॉज वी आर न्यू ॲट दॅट टाइम. बट ॲज यू आर युझिंग द मोबाईल एव्हरी डे, नाव यू बिकम्स एक्सपर्ट टू यूज हाऊ टू यूज द मोबाईल. तर हे देखील काम तसंच आहे की संशोधन लिखाण करत असताना हे काही एका दिवसात तुम्हाला येणार नाही आहे. अनेक वर्ष जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा कुठे तुम्हाला याची स्किल येते. तरी देखील तुम्हाला याचा अंतर्भाव तुमच्या सिलेबस मध्ये केलेला आहे. तर इन द बिगिनिंग यू जस्ट अंडरस्टँड व्हॉट इज द प्रोसेस ऑफ रिसर्च अँड आफ्टर नोईंग द प्रोसेस यू विल गो फॉर क्वालिटी वर्क. सुरुवातीला काय करायचं, तुम्हाला एक संशोधनाची काय प्रक्रिया आहे हे तुम्हाला समजून घ्यायची आहे. आणि एकदा का तुम्हाला संशोधनाची प्रक्रिया समजली तरच आपण क्वालिटी वर्कसाठी आपण प्रयत्न करू शकतो. त्याच्यामुळे हा जो टॉपिक आहे, हा जो रिसर्च आहे, तुमच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड करण्याचा एकच उद्देश आहे की विद्यार्थ्यांना संशोधनाची प्रक्रिया काय आहे याचं ज्ञान व्हावं, जेणेकरून जे विद्यार्थ्यांना याच्यामध्ये आवड आहे ते विद्यार्थी भविष्यामध्ये एक क्वालिटी रिसर्च करतील आणि त्याचा उपयोग आपल्या समाजासाठी होईल. विदाउट बेनिफिट्स ऑफ द सोसायटी युअर रिसर्च वर्क इज मिनिंगलेस. युअर रिसर्च वर्क हॅव्हिंग एनी इम्पॅक्ट until it is used for the society, until it is benefited for the society. तर जे काही संशोधन करतो त्या संशोधनाचा उद्देश काय असला पाहिजे. प्रत्येक संशोधनाचा एक शेवटचा उद्देश असतो. कशासाठी असतो? समाजासाठी काहीतरी त्याचा फायदा झाला पाहिजे. आता तुम्हाला प्रश्न पण पडू शकतो की माझ्या संशोधनाचा काय उपयोग आहे समाजासाठी, असा प्रश्न प्रत्येकाला पडू शकतो. तर मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक रिसर्च हा अप्लाइड रिसर्च असतो. जरी आपण रिसर्चची 2 भागात विभागणी केली, बेसिक रिसर्च आणि अप्लाइड रिसर्च अशी 2 भागात विभागणी केली असली तरी प्रत्येक संशोधन हा उपयोजित संशोधन असतो. फरक इतकाच असतो की उपयोजित संशोधनाचा उपयोग आपल्याला त्वरित होतो आणि मूलभूत संशोधनाचा उपयोग आपल्याला कालांतराने होतो. बट एव्हरी रिसर्च इज अप्लाइड रिसर्च. Basic research applied for the benefits of the society later in the life, but applied research conclusion or applied research result
are applied for the benefits of the society immediately. This is only the difference between basic research and applied research. तर अशा प्रकारे तुम्हाला संशोधनाचा जो सारांश असतो तो थोडक्यात तुम्हाला लिहायचा असतो. हे लिहित असताना जे तुम्ही संशोधन केलं त्या सगळ्या गोष्टींचा समावेश इथं झाला पाहिजे. त्याच्यानंतर आपण दिस इज द फर्स्ट सेक्शन ऑफ युअर रिसर्च रिपोर्ट. हा पहिला जो सेक्शनला काय म्हणतात तुम्ही विभाग, हा पहिला विभाग आहे तो म्हणजे इंट्रोडक्शन, ज्याला आपण म्हणतो प्रस्तावना. आता प्रस्तावना लिहित असताना तुमच्या विषयाशी संबंधित जे काही माहिती आहे ते तुम्हाला संपूर्ण माहिती इथं मांडायची असते. आता आपण पाहिलं की फायनान्शियल मॅनेजमेंट ऑफ गव्हर्नमेंट एम्प्लॉई, हा जर तुम्हाला विषय अभ्यासायचा असेल तर फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणजे काय, फायनान्शियल मॅनेजमेंटचे काही थिअरीज आहेत का ते तुम्हाला मांडायचे. त्यानंतर फायनान्शियल मॅनेजमेंटचे काही घटक आहेत का ते तुम्हाला मांडायचे. फायनान्शियल मॅनेजमेंटचे काय फायदे आहेत ते तुम्हाला लिहायचं. फायनान्शियल मॅनेजमेंट जर आपलं मिसमॅच झालं तर काय नुकसान आहेत हे सगळ्या गोष्टीत इथे काय करायचं लिहायचे. सो व्हॉट एव्हर द थिअरॉटिकल इन्फॉर्मेशन यू हॅव टू नोट, यू हॅव टू मेन्शन, यू हॅव टू इन्क्लूड इन युअर इंट्रोडक्शन सेक्शन. हे लिहिल्यानंतर शेवटी काय करायचं तुम्हाला रॅशनल ऑफ द स्टडी. रॅशनल ऑफ द स्टडी म्हणजे काय, तुमच्या संशोधनाचं काय महत्व आहे, म्हणजे जे तुम्ही संशोधन करत आहात हे संशोधन तुम्ही का बरं केलेले आहात आणि या संशोधनाचा काय उपयोग तुम्हाला होणार आहे हे तुम्हाला इंट्रोडक्शनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला मांडायचं असते. त्याच्यानंतर दुसरा जो विभाग आहे तो म्हणजे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, याला म्हणतो पूर्व संशोधनाचा आढावा. आता हा जो विभाग आहे ज्याला आपण म्हणतो इट इज द मोस्ट नेग्लेक्टेड अँड अंडररेटेड सेक्शन ऑफ द रिसर्च रिपोर्ट. म्हणजे आपण याला म्हणू शकतो की हा जो विभाग आहे या विभागाकडे आपण सहसा दुर्लक्ष करतो. दुर्लक्षित असलेला जो विभाग आहे संशोधन अहवालाचा त्याला आपण म्हणतो पूर्व संशोधनाचा आढावा. याला दुर्लक्षित याच्यासाठी म्हटले आहे की बिकॉज द रिसर्चर आर नॉट अंडरस्टँड व्हॉट इज द पर्पज बिहाइंड रायटिंग द प्रिव्हियस स्टडीज. दॅट्स वाय दिस इज अ सेक्शन इज नेग्लेक्टेड अँड अंडररेटेड बाय मेनी रिसर्चर. हा जो भाग आहे या भागाचा नेमका काय उद्देश आहे हे न कळल्यामुळे या भागाकडे अनेक संशोधक असतात दुर्लक्ष करतात किंवा त्याला महत्व देत नाही आणि सरळ सरळ काय करतात, जे काही जुने संशोधन आहेत आपल्या विषयाशी संबंधित ते जसेचे तसे मांडतात. पण या भागाचा जो उद्देश आहे हा जो भाग लिहिण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागतो, खूप डोकं लावावं लागतो, कारण की तुम्हाला कट कॉपी पेस्ट करून लिहायचं नाही आहे. जे संशोधन आपल्या विषयाशी संबंधित पूर्व संशोधकांनी केलेले आहेत त्याचा सारांश मांडायचा असतो. त्यांनी जर 20 पानामध्ये लिहिलेलं आहे एक संशोधन, तुम्हाला किती लाईनीत लिहायचं आहे, तुम्हाला 10 नाही 5-6 लाईन मध्ये लिहायचं आहे. म्हणजे तो संशोधन पूर्ण वाचायचा आहे आणि तो तुमच्या शब्दात लिहायचा आहे. नाहीतर आता तुम्ही एक शब्द ऐकत असाल प्लॅगरिझम. प्लॅगरिझम शब्द ऐकता का तुम्ही, ऐकलाय का कधी प्लॅगरिझम? म्हणजे तुम्ही जर दुसऱ्याचं संशोधन तसं जर तुमच्या अहवालामध्ये इन्क्लूड केलं तर त्याला म्हणतात प्लॅगॅरिझम. वाङ्मय चौर्य मराठीमध्ये शब्द आहे. वाङ्मय काय केलं तुम्ही चोरलेलं आहात, म्हणजे दुसऱ्याचं संशोधन तुम्ही चोरलेलं आहात. म्हणून दुसऱ्याचं संशोधन लिहित असताना त्याची देखील तुम्हाला समरी लिहायची आहे पूर्व संशोधनामध्ये आणि समरी लिहित असताना तुम्हाला तुमच्या शब्दात मांडायची आहे. यू हॅव टू राईट द प्रिव्हियस स्टडीज इन युअर ओन वर्ड्स. So that's why writing the previous study in your own words required to read same research again and again. आता पुस्तकामध्ये वाचलेलं प्रश्नाचं उत्तर तुम्ही जसेचं तसं लिहिता का, तुम्ही तुमच्या भाषेत लिहा. तुमच्या भाषेत लिहिण्यासाठी तुम्हाला समजलं पाहिजे आणि समजण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, वारंवार वाचावं लागेल. म्हणून पूर्व संशोधनाचा आढावा लिहित असताना, पूर्व संशोधने लिहित असताना एकच संशोधन तुम्हाला वारंवार वाचावं लागतो. वारंवार वाचाल तेव्हा तुम्हाला समजेल आणि समजल्यानंतर मग तुम्हाला 4 ओळीत पण लिहिता येईल, 10 ओळीत पण लिहिता येईल आणि 4 पानामध्ये पण लिहिता येईल. त्याच्यामुळे पूर्व संशोधनाचा अहवाल लिहित असताना सुरुवातीला संशोधन जे झालेले आहेत ते तुम्हाला वारंवार वाचावं लागेल, समजून घ्यावे लागेल आणि समजल्यानंतर तुम्हाला तुमच्या शब्दात 4-5 लाईनीमध्ये किंवा 5-6 लाईनीमध्ये मांडावे लागेल आणि
इथे अनेक संशोधनाची मांडणी करायची असते. इथे आपल्याला एकच संशोधन मांडायचं नाहीये, 15, 20, 50 संशोधनाचा आढावा इथं या सेक्शन मध्ये तुम्हाला घ्यायचा आहे. आता हे डिपेंड आहे की तुम्हाला किती पेजेस मध्ये तुमचं रिसर्च रिपोर्ट लिहायचा आहे. याच्यावर तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला 10 पूर्व संशोधने तुमच्या अहवालामध्ये मेन्शन करायची आहेत, 20 करायची आहे की 50 पण करायची आहेत. किती पेजेस असतात जनरली एक अंदाजन? 30-40 पेजेस असतात ना, 40 पेजेस असतात. तर आपल्याला प्रत्येक सेक्शनला इक्वल वेटेज द्यायचं आहे. म्हणजे 5 जर सेक्शन तुम्ही लिहित असाल तर प्रत्येकाला 8-8 पानं झालेच पाहिजे. म्हणजे यू हॅव टू गिव्ह द इक्वल जस्टिस टू ऑल द सेक्शन्स. इफ यू राईट इंट्रोडक्शन फॉर 30 पेजेस अँड राईट रिमेनिंग सेक्शन फॉर 10 पेजेस, सो इट विल बी इनजस्टिस फॉर रिमेनिंग सेक्शन. त्याच्यामुळे प्रत्येक विषयाला, प्रत्येक सेक्शनला आपल्याला काय करायचं आहे, सारखंच न्याय द्यायचा आहे, सारखंच महत्व द्यायचं आहे. बिकॉज ईच सेक्शन इज इक्वली इम्पॉर्टंट. प्रत्येक विभाग हा सारखाच महत्वाचा आहे. त्यामुळे सारखेच पानं विभागणी करायला काही हरकत नाही. कमी जास्त होऊ शकते. दिस इज नो द स्ट्रिक्ट रूल दॅट एव्हरी सेक्शन विल बी इक्वली डिवायडेड, बट यू हॅव टू थिंक दॅट देअर विल बी द नॉट इनजस्टिस ऑफ एनी सेक्शन. एखाद्या सेक्शनकडे, एखाद्या विभागाकडे दुर्लक्ष करता कामा नये. सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे. सगळ्याच विभागाची एक आपण चांगली आखणी करता आली पाहिजेत. या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, आपला अहवाल लेखन करायचं आहे. तर आता रिसर्च रिपोर्ट तुम्ही लिहिलेला आहे, पूर्व संशोधनाची इथं मांडणी तुम्ही केलेलं आहे. आता मला सांगाल का तुम्ही की कशासाठी आपण पूर्व संशोधने मांडतो? व्हॉट इज द पर्पज रायटिंग द प्रिव्हियस स्टडीज इन युअर रिसर्च रिपोर्ट? व्हॉट इज द मेन पर्पज? काय उद्देश असतो लिहायचा? सांगा ना, कोणी पण सांगा. त्यांचे थॉट्स. ठीक आहे. पुन्हा त्याचा आपल्याला फायदा काय होईल? व्हॉट इज द बेनिफिट ऑफ स्टडिंग द प्रिव्हियस स्टडीज? जे पूर्व संशोधने आहेत त्याचा अभ्यास केल्याने तुमच्या संशोधनामध्ये काय फायदा होणार आहे? काय फायदा होतो? हा कोणता होईल तेच विचारतो ना. हेल्प होत आहे म्हणूनच तर आपण इन्क्लूड केलाय ना त्याला. बरोबर आहे. पुन्हा हा ठीक आहे, बसून सांगा. ठीक आहे, बरोबर आहे. पुन्हा आता या सेक्शन मध्ये आपण काय करतो की आपल्या विषयाशी संबंधित जे पूर्व संशोधने झालेली आहेत त्याचा आपण अभ्यास करून त्याची मांडणी करत असतो. हे मांडणी कशासाठी करायची? तर सर्वात पहिले याचा फायदा तुम्हाला कसं करून घ्यायचा ते मी सांगतो. आपल्याला लक्षात येईल की पूर्व संशोधनामध्ये कोणकोणत्या संशोधन पद्धतीचा वापर केला हे तुम्हाला लक्षात येईल. त्यांनी कोणता डेटा कलेक्शन टूल म्हणजे तथ्य संकलनाचे साधन कोणते वापरले हे तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यानंतर त्यांनी स्टॅटिस्टिकल एनालिसिस कोणत्या पद्धतीचा वापर करून केला हे तुम्हाला लक्षात येईल. आणि याच्या आधारे तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या परिकल्पनांची मांडणी करायची आहे. हे महत्वाचे फायदे पूर्व संशोधनाच्या आढाव्याचे आहेत. जे काही संशोधन तुम्ही तुमच्या रिपोर्टमध्ये इन्क्लूड केलेले आहेत ते काय करायचे आहेत, त्याचे जे फायदे आहेत ते मी सांगितलं की सर्वात आधी तुम्हाला फायदा होईल की त्यांनी कोणती संशोधन पद्धती वापरली. दुसरा फायदा होईल की त्यांनी कोणती साधन वापरलं तथ्य संकलनासाठी. तुम्ही प्रश्नावली वापराल, कोणी इंटरव्ह्यू वापरतो, कोणी केस स्टडी वापरतो, कोणी एक्सपेरिमेंटल मेथड वापरतो. तर अनेकांनी कोणती पद्धत वापरली ते समजेल. त्यानंतर डेटा कलेक्शन केल्यानंतर डेटा अनालिसिस टूल्स कोणतं वापरलं हे तुम्हाला समजेल. आणि याचाच फायदा तुम्हाला काय करायचा आहे, तुमच्या हायपोथेसिसची मांडणी म्हणजे परिकल्पनांची मांडणी, ज्याला गृहीतक पण म्हणतात. वेगवेगळ्या विषयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शब्द उपयोग केला जातो. तर तुम्हाला गृहीतकाची मांडणी किंवा परिकल्पनांची मांडणी करत असताना या पूर्व संशोधनाचा आधार तुम्हाला घ्यावा लागतो. ज्या पद्धतीनं पूर्व संशोधनामध्ये निष्कर्ष प्राप्त झालेले आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या संशोधनाच्या परिकल्पनांची मांडणी करायची आहे. परंतु आपण काय करतो, जसे तसे कॉपी करून टाकतो, वाचत पण नाही आणि आपल्या मताने आपण परिकल्पनांची मांडणी करत असतो. हे चुकीची पद्धत आहे. मग याचा फायदा काय आहे, तर त्या संशोधनामध्ये पूर्व संशोधनामध्ये ज्या पद्धतीने निष्कर्ष प्राप्त झाले त्याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या परिकल्पनांची मांडणी करायची आहे. त्यामुळे
पूर्व संशोधन वारंवार वाचावे लागतील, त्याचा अभ्यास करावा लागेल, त्याचं काय उद्देश होतं आणि त्याचं काय निष्कर्ष आलं तेच तुम्हाला मांडून ते अभ्यासून तुम्हाला तुमच्या परिकल्पनांची मांडणी करायची असते. आता एखाद्या उदाहरणामध्ये लक्षात आलं, अनेक संशोधनामध्ये लक्षात आलं, आता कॉलेजचं उदाहरण घ्या. आता तुम्हाला लक्षात येईल की कॉलेजमध्ये जास्तीत जास्त मुलींचं एनरोलमेंट असते. समजा आता तुम्ही बघत असाल तर अनेक संशोधकांनी मांडलं की मुली ह्या प्रावीण्य प्राप्त जास्त. फॉर एक्झाम्पल बघू, आणि 10 संशोधनामध्ये तुम्ही जे इन्क्लूड केलं की मुली प्रावीण्य प्राप्त आहेत आणि तुम्ही त्याच्या उलट केलं, संशोधनाचा परिकल्पना तुम्ही नेमकं अपोजिट केली, तर हे चुकीची पद्धत आहे. म्हणजे व्हॉट इज द यूज ऑफ प्रिव्हियस स्टडीज? तुम्ही तुमच्या पूर्व संशोधनाचा काय फायदा केला? काहीच केला नाही. त्याच्यामुळे तुमच्या पूर्व संशोधनाचा अभ्यास करून तुमच्या परिकल्पनांची मांडणी करायची असते. त्याच्यामुळे पूर्व संशोधने फक्त कॉपी करून आपल्याला इन्क्लूड करायची नाही, तर त्यांनी काय संशोधन केलं, कोणत्या पद्धती वापरल्या, कोणते साधन वापरले, त्यांचे निष्कर्ष काय आहेत आणि त्याच्या आधारे तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या परिकल्पनांची मांडणी करायची आहे. त्याच्यानंतर शेवटचा जो भाग असतो या रिव्ह्यू ऑफ लिटरेचरचा, तुम्हाला मेन्शन करायचा आहे की हाऊ युअर रिसर्च इज डिफरंट फ्रॉम द प्रिव्हियस स्टडीज. म्हणजे पूर्व संशोधन तुम्ही मांडले 10-15 मांडले, तर 10-15 पूर्व संशोधन मांडल्यानंतर त्यांच्या संशोधनामध्ये आणि तुमच्या संशोधनामध्ये काय फरक आहे, काय भेद आहे, काय भिन्नता आहे, हे देखील तुम्हाला शेवटच्या भागामध्ये, तुम्हाला या सेक्शनच्या शेवटच्या भागामध्ये तुम्हाला मांडावं लागेल. हाऊ युअर रिसर्च इज डिफरंट फ्रॉम द प्रिव्हियस स्टडीज. मग तुम्ही मेन्शन करायचं देअर रिसर्च मेथड्स आर डिफरंट, देअर सॅम्पल आर डिफरंट, देअर डेटा कलेक्शन टूल्स आर डिफरंट अँड माय रिसर्च इज डिफरंट इन धिस वे. हे तुम्हाला मांडणी करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण की तेव्हाच समजेल की तुम्ही प्रिव्हियस स्टडीजचा काय उपयोग करून घेतला. त्याच्यानंतर मेथडॉलॉजी आहे. हा एक तिसरा सेक्शन आहे. पहिला सेक्शन आपण म्हटलेला की इंट्रोडक्शन, दुसरा सेक्शन होता आपला रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, तिसरा सेक्शन आहे मेथडॉलॉजी. या मेथडॉलॉजीच्या सेक्शनमध्ये सुरुवातीला ऑब्जेक्टिव्ह लिहायचे. तुमच्या जे संशोधनाचा जो टॉपिक आहे त्याला छोट्या छोट्या भागामध्ये विभागणी करायची असते. युअर रिसर्च क्वेश्चन इज ब्रेक डाऊन इन टू द स्मॉलर युनिट्स, दॅट इज नोन ॲज द ऑब्जेक्टिव्ह. जे काही तुमचा संशोधनाचा जो उद्देश आहे, संशोधनाचा जो समस्या आहे, संशोधनाचे जे काही टॉपिक आहे त्याला छोट्या छोट्या भागामध्ये विभागणी करणे म्हणजे संशोधनाचे उद्देश आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत. आणि हायपोथेसिस म्हणजे काय असते, काय काय सांगता येईल तुम्हाला? व्हॉट इज मीन बाय हायपोथेसिस? परिकल्पना काय असतात, परिकल्पना म्हणजे काय, किंवा हायपोथेसिस म्हणजे काय, गृहीतक म्हणजे काय असतात? तुम्ही वाचले असेल ना हे थेअरीच्या पेपरमध्ये, काय असतात, व्हॉट इज मीन बाय हायपोथेसिस? कोणीतरी सांगा ना, म्हणजे काही चुकलं तरी चालेल. देयर इज नो पनिशमेंट फॉर रॉंग आन्सर. हा सांगा, परिकल्पना काय असतात? सांगा, तुम्ही सांगा. परिकल्पना वाचले, शब्द ऐकलाय? गृहीतक किंवा परिकल्पना शब्द ऐकलाय का? काय सांगता येईल, परिकल्पना काय असतात? आता परिकल्पना एक उदाहरण सांगतो की परिकल्पना ही 2 किंवा 2 पेक्षा अधिक चलांचे संबंध दर्शवणारे जे विधान असते त्याला आपण म्हणतो परिकल्पना. 2 किंवा 2 पेक्षा अधिक चलांचे संबंध दर्शवणारे विधान त्याला आपण म्हणतो परिकल्पना. इट इज अ स्टेटमेंट दॅट शोइंग द रिलेशनशिप बिटवीन 2 or more व्हेरिएबल्स. तर 2 किंवा 2 पेक्षा अधिक जे चल आहेत, व्हेरिएबल्स आहेत, परिवर्ती आहेत, त्यांचा संबंध दर्शवणारे विधान त्याला आपण म्हणतो हायपोथेसिस. आता हायपोथेसिस देखील अनेक प्रकारचे असतात. त्या हायपोथेसिसला 2 प्रकारे आपण विभागणी करतो, शून्य परिकल्पना आणि वैकल्पिक परिकल्पना, नल हायपोथेसिस अँड अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. तर शून्य परिकल्पनेमध्ये काय म्हणलं असते की देयर इज नो इम्पॅक्ट ऑफ IV ऑन DV, एका चलाचा दुसऱ्या चलाशी काहीही संबंध नाही, किंवा 2 गटाची जर आपल्याला तुलना करायची असेल तर 2 गटामध्ये काहीही फरक नाही, असं ज्या परिकल्पनेमध्ये मांडणी केलेली असते त्याला आपण म्हणतो शून्य परिकल्पना. आणि ज्या परिकल्पनेमध्ये दोघांमधील अंतर आहे, दोघांमध्ये काही संबंध आहे,
हे दर्शवलेला असतो, तर त्याला म्हणतो आपण अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस, त्याला आपण म्हणतो वैकल्पिक परिकल्पना. या परिकल्पना देखील कशा मांडायच्या, तर या परिकल्पनेची मांडणी देखील तुम्हाला सांगितलं की पूर्व संशोधनाचा आढाव्यामध्ये जो आपण अभ्यास केला त्या अभ्यासाशी सुसंगत आपल्याला परिकल्पना मांडायच्या आहेत. त्याच्यानंतर रिसर्च मेथड्स. आता रिसर्च मेथड्स अनेक प्रकारचे आहेत. प्रायोगिक संशोधन पद्धत, अप्रायोगिक संशोधन पद्धत, त्याच्यानंतर सर्वेक्षण संशोधन पद्धती, त्याच्यानंतर क्षेत्र अभ्यास ज्याला आपण फील्ड वर्क म्हणतो, त्याच्यानंतर केस स्टडी म्हणतो. आता अनेक पद्धती आहेत. तर या पद्धतीपैकी तुम्ही नेमक्या कोणत्या पद्धतीचा वापर करून संशोधन केलं त्याचा डिटेल डिस्क्रिप्शन तुम्हाला या भागामध्ये द्यायचं आहे. त्याच्यानंतर सॅम्पल अँड पार्टिसिपंट्स. सॅम्पल म्हणजे काय की आपल्या संशोधनामध्ये ज्या व्यक्तींचा समावेश केलेला आहे त्याला आपण म्हणतो सॅम्पल किंवा पार्टिसिपंट्स. तर आपली जी जनसंख्या आहे, आपली जी लोकसंख्या आहे, आपल्या संशोधनाची जी लोकसंख्या आहे त्यापैकी जर तुम्ही 50 व्यक्तींचा समावेश तुमच्या संशोधनामध्ये केला तर दिस इज युअर पार्टिसिपंट्स ऑफ युअर रिसर्च, दिस इज युअर सॅम्पल ऑफ युअर रिसर्च. आता मी जर म्हटलं की आपण गव्हर्नमेंट एम्प्लॉईचा फायनान्शियल मॅनेजमेंट काय असते ते आपण अभ्यास करू. सो देर आर सो मेनी गव्हर्नमेंट एम्प्लॉई इन द नागपूर. इट इज नॉट पॉसिबल फॉर यू टू रीच एव्हरी एम्प्लॉई अँड कलेक्ट द डेटा फॉर द रिसर्च. हे काही शक्य नाही ना. तुम्हाला 2-4 महिन्यात संशोधन करायचं आहे, हे काही शक्य नाही. मग तुम्ही काय केलं, 50 निवडले. 50 एम्प्लॉई इन्क्लुडेड इन युअर स्टडी, दॅट इज नोन ॲज द पार्टिसिपंट्स. हे काय झाले, तुमचं आदर्श झाला, हा तुमचा नमुना झाला, हा त्याला म्हणतात पार्टिसिपंट झाला. आता सॅम्पलिंग निवडण्याच्या अनेक पद्धती आहेत. सॅम्पल निवडण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्याही 2 भागामध्ये विभागणी झालेली आहे. प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आणि नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. त्याला मराठीत म्हणतात, शब्द ऐकलाय तुम्ही, प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आणि नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग शब्द ऐकलाय? मराठीत काय म्हणतात? नाही, संभाव्यता आणि गैरसंभाव्यता. आता प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मध्ये काय असते, संभाव्यतेमध्ये काय असते की इच अँड एव्हरी युनिट्स ऑफ द पॉप्युलेशन हॅव इक्वल ऑपॉर्च्युनिटी टू सिलेक्ट इन द सॅम्पल. म्हणजे लोकसंख्येतील प्रत्येक घटक जो असतो त्या घटकाची निवड होण्याची समान शक्यता असते, ज्याला लॉटरी मेथड म्हणतो ना. प्रत्येकाला चान्स असतो लॉटरी म्हणण्याचा, म्हणून तर आपण लॉटरी काढतो ना, भली लागत नाही. पण प्रत्येक वेळी आपल्याला वाटते असते की दिस विल बी माय चान्स, सो दॅट्स वाय यू परचेस लॉटरी. आणि गैरसंभाव्यतेमध्ये कसं असते की कोणाला इन्क्लूड करायचं आणि कोणाला नाही इन्क्लूड करायचं हे कोणाच्या हातात असते, संशोधकाच्या हातात असते. म्हणजे मला वाटतात की हे जे 10 एम्प्लॉई माझ्या घराजवळ आहेत यांना घेऊयात, यांच्याशी बोलणं सोपं होईल, यांच्याकडनं डेटा कलेक्शन करणं सोपं होईल, चला मी माझ्या घरांच्या शेजारचे जे एम्प्लॉई आहेत त्यांना घेतलं. हे काय झालं, गैरसंभाव्यता. म्हणजे प्रत्येकाला काही चान्स मिळाला नाही, म्हणजे मला वाटलं म्हणून मी त्यांना घेतलं. आणि त्याच्यामुळे कोणती सॅम्पलिंग मेथड वापरायची हे देखील संशोधकाला ठरवायची असते. जर तुम्ही प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड वापरली तर त्याच्यामध्ये अधिक ॲक्युरेट निष्कर्ष येण्याची शक्यता असते. नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड जर वापरली तर त्याच्यामध्ये थोडं ॲक्युरेसीची कमी असते, परंतु दोन्ही सॅम्पलिंग मेथड्स हे सायंटिफिक आहेत. दोन्ही सॅम्पलिंग मेथड ह्या रिसर्चमध्ये ॲक्सेप्टेबल आहेत. आणि प्रत्येकाचं काही गुण आहेत, प्रत्येकाचं काही दोष आहेत, प्रत्येकाची काही स्ट्रेंथ आहे, प्रत्येकाची काही विकनेस आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या संशोधनाचा विषय आणि उपयुक्त तुम्हाला जो वेळ आहे आणि जे काही पॉप्युलेशनचा जो काही स्प्रेड आहे त्याच्या आधारावर तुम्हाला काय करायचं आहे, सॅम्पलची तुम्हाला निवड करायची आहे सॅम्पलिंग पद्धतीचा वापर करून. त्याच्यानंतर टूल्स ऑफ डेटा कलेक्शन. याच्यामध्ये तुमचं जे काही संशोधनाचा जो काही साधन आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. जर तुम्ही प्रश्नावली स्वतः तयार केली असेल तर ते तुम्हाला लिहायचं आहे. जर तुम्ही दुसऱ्याची प्रश्नावली वापरली तर ते देखील तुम्हाला त्याच्यामध्ये डिटेलमध्ये लिहायचं आहे. प्रश्नावलीची काही रिलायबिलिटी असेल, व्हॅलिडिटी असेल, विश्वसनीयता असेल, वैधता असेल ते देखील त्याच्यामध्ये लिहायचं आहे. त्याच पद्धतीनं त्यांनी कोणत्या पद्धतीचा वापर केला हे देखील तुम्हाला सगळं मांडायचं आहे. म्हणजे जे प्रश्नावली तुम्ही वापरणार आहात कशासाठी, डेटा कलेक्शन करण्यासाठी, तर त्या प्रश्नावलीची डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन तुम्हाला याच्यामध्ये द्यायचं आहे. आता डेटा कलेक्शनचे वेगवेगळे टूल्स आहेत. तुम्हाला सांगितलं की क्वेश्चनेअर झालं, इंटरव्ह्यू झालं, शेड्यूल झालं, ऑब्झर्वेशन झालं, फील्ड स्टडी झाली, केस स्टडी झाली. तर प्रत्येक
टूल्स वेगवेगळे उपयोग आहेत. तर तुम्ही संशोधनासाठी जे काही टूल्स तुम्ही वापरणार आहात, जे काही साधन तुम्ही वापरणार आहात, तर त्या साधनांचं विस्तृत ज्याला आपण म्हणतो वर्णन या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर प्रोसिजर ऑफ डेटा कलेक्शन. आता मी म्हटलं की आपल्याला गव्हर्नमेंट एम्प्लॉईचा अभ्यास करायचा आहे, मग तुम्ही प्रोसेस काय वापरली? मी वेगवेगळ्या ऑफिसमध्ये गेलो, त्यांचे जे काही प्राचार्य होते किंवा त्यांचा जो काही हेड होता त्यांची परवानगी घेतली. त्यांच्या परवानगीनुसार त्यांनी मला विशिष्ट एक तारीख दिली, डेट दिली, वेळ दिलं, त्या वेळेवर मी गेलो. त्यानंतर त्यांना जे काही एम्प्लॉई होतं त्यांना मी माझा संशोधनाचा उद्देश समजावून सांगितला आणि त्यानंतर मी त्यांना माझ्या क्वेश्चनर डिस्ट्रीब्यूट केलं आणि त्यांनी ते फिल करून दिलं. हे जे काही पद्धत तुम्ही वापरली, म्हणजे जे तुम्ही केलं ते सगळं तुम्हाला काय करायचं तर लिहायचं आहे. त्याच्यामुळे जे काही प्रोसेस तुम्ही वापरली त्या प्रोसेसचं डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. आता त्याच्यानंतर रिझल्ट सेक्शन असतो. या रिझल्ट सेक्शन मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? हायपोथिसिस जे तुम्ही घेतले, या हायपोथिसिसला टेस्ट करण्यासाठी जे काही डेटा आहे तो तुम्हाला इथं अरेंज करायचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही यू कॅन अरेंज इन टेबल्स, यू कॅन अरेंज द डेटा इन डायग्राम्स, यू कॅन अरेंज द डेटा इन द ग्राफ्स, यू कॅन अरेंज द डेटा इन द डायग्राम्स. तर जे जे तुम्हाला करता येईल ते सगळं करायचं आहे. आणि हे करत असताना you are not permitted to change the data, manipulate the data to support your hypothesis. म्हणजे अनेकदा करतात, अनेक विद्यार्थी करतात, म्हणजे त्यांना वाटते की my result are contradict with the hypothesis, it means that I have done my research in a wrong way. म्हणजे वाटतं की अरे मी हायपोथेसिस वेगळे घेतले आणि माझा जो निष्कर्ष आहे कम्प्लिटली विरुद्ध आलाय. तर त्यांना काय वाटतंय की माझ्या काहीतरी संशोधनामध्ये काहीतरी चुका झालेल्या आहेत किंवा माझं संशोधन हा रिजेक्ट होईल किंवा मला याला चांगले मार्क भेटणार नाही. म्हणून आपण काय करतो, जे काही डेटा आहे, जे काही त्यांचे आन्सर्स आहेत आपल्या पार्टिसिपंट्सचे, ते आपण स्वतः चेंज करतो आणि आपल्याला हवे असलेले निष्कर्ष मिळतील असा त्या डेटामध्ये मॅनिप्युलेट्स करतो, म्हणजे चेंज करतो, त्याच्यामध्ये बदल करतो. पण मला इथं सांगायचं आहे की इफ युअर रिझल्ट आर कॉन्ट्राडिक्ट विथ द प्रिव्हियस स्टडीज, इफ युअर रिझल्ट आर completely different than the previous studies, if your result are completely different than hypothesis, it is not mean that you have done wrong research. याचा असा उद्देश होत नाही की तुम्ही जे संशोधन केलेले आहे चुकीचं आहे. बिकॉज सोशल फॅक्टर, कल्चरल फॅक्टर, युअर इंटेलेक्च्युअल फॅक्टर, युअर इंडिव्हिज्युअल फॅक्टर्स आर, यू कॅन गो, नो प्रॉब्लेम. तर प्रत्येकाचा जो संशोधनाचा जो क्षेत्र असतो, विभाग असतो, आपली जे वैयक्तिक मतं असतात, हे वैयक्तिक मतं वेगवेगळे असतात आणि याच्यामुळे जर तुमचे निष्कर्ष तुमच्या हायपोथेसिसला रिजेक्ट करणारे जर असले, विरुद्ध जरी असले, तरी देखील ते तसेचे तसे ठेवायचे. फक्त तुम्हाला काय करायचं, यू हॅव टू गिव्ह द एक्सप्लेनेशन व्हाय, what are the possible reason that your result are contradict with the previous studies. You have to give the justification why your result are different from your hypothesis. त्याच्यामुळे या सेक्शन मध्ये जे काही डेटा आहे त्या डेटाला अनालिसिस करावा लागतो. अनालिसिस करत असताना आपण वेगवेगळे स्टॅटिस्टिकल टूल्स आहेत जे तुम्ही शिकलेले असाल. सांख्यिकीय जर तुम्हाला पेपर असेल त्याच्यामध्ये तुम्ही शिकलेले असतात की मीन आहे, मेडियन आहे, देन स्टँडर्ड डेव्हिएशन आहे, ॲव्हरेज डेव्हिएशन आहे, टी टेस्ट आहे, झेड टेस्ट आहे, एनोवा आहे, कोरिलेशन आहे आणि त्याच्यानंतर मल्टिपल अनालिसिस आहे, वेगवेगळे आहेत. तर जे काही तुम्ही तथ्य संकलन केलं त्या तथ्य संकलनाच्या जो काही निष्कर्ष आला ते निष्कर्ष तुम्हाला इथं मांडावे लागतील आणि हे निष्कर्ष मांडत असताना टेबलच्या साहाय्याने मांडा, ग्राफच्या साहाय्याने मांडा. तुम्हाला जर काही आकृत्या काढता येतील तर आकृत्या पण काढू शकता. आणि हे करत असताना सिग्निफिकंट लेवल, आता सिग्निफिकंट लेवल तुम्हाला माहित आहे, दोन प्रकारच्या सिग्निफिकंट लेवल असतात, 99 आणि 0.01, 0.01 आणि 0.05. तर तुमचा रिझल्ट कोणत्या लेवलवर सिग्निफिकंट आहे हे देखील या टेबलमध्ये मेन्शन करायचं असतं. आणि हे करत असताना कोणताही मॅनिप्युलेशन आपल्याला डेटामध्ये करायचं नाही आहे. जसं डेटा आहे तसंच तुम्हाला त्याच्यामध्ये अरेंज करायचं आहे विदाउट मॅनिप्युलेटिंग any single fact. So you have to just present your data as it is. जसं आहे तसं मांडायचं.
कारण की एकदा तुम्ही खोटं बोललो की एका खोटं लपवण्यासाठी तुम्हाला त्याच्यानंतर कितीतरी वेळा खोटं बोलावं लागतं. त्याच्यामुळे जसं तुमचं डेटा आहे, जसं तुम्हाला फॅक्ट्स मिळालेले आहेत ते तशा मांडायच्या. फक्त इतकाच आहे, जर ते पूर्वसंशोधनाशी विपरीत असतील, जर तुमच्या परिकल्पनांशी विपरीत असतील, तर ते तुम्हाला फक्त त्याचं स्पष्टीकरण देता आला पाहिजे की व्हॉट आर द रिझन्स, म्हणजे काय संभाव्य कारण आहेत की तुमचा जो निष्कर्ष आहे हे पूर्वसंशोधनाशी विपरीत आलेला आहे. तुमचा निष्कर्ष तुमच्या परिकल्पनाला का बरं सुसंगत नाही आहे हे तुम्हाला मांडायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, त्याचे काही ज्याला आपण म्हणतो स्पष्टीकरण तुम्हाला द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण बस शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत की शेवटचा जो भाग असतो तो म्हणजे डिस्कशन अँड कन्क्लुजन. तर रिझल्टमध्ये जे काही आकडेवारी आलेली आहे त्याला इंटरप्रिट करणे, म्हणजे त्याचा काय अर्थ आहे हे मांडणे, म्हणजे काय झाला डिस्कशन. चर्चा करायची आहे, चर्चा आणि निष्कर्ष. जे काही रिझल्ट तुमचा आलेला आहे त्या रिझल्टचा काय अर्थ आहे. म्हणजे टी टेस्टमध्ये बॉईजचा जर मीन जास्त असेल आणि गर्ल्सचा कमी असेल आणि ते जर 5 लेवलवर सिग्निफिकंट असेल तर त्याचं काय मिनिंग आहे, त्याचा काय अर्थ आहे हे तुम्हाला डिटेल या भागामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर कोणते हायपोथेसिस ऍक्सेप्ट केले, कोणते हायपोथेसिस रिजेक्ट केले हे देखील तुम्हाला मांडायचं आहे. आणि आपले जे अर्थ आहे म्हणजे रिझल्टला जो इंटरप्रिट करत असताना आपल्या निष्कर्षाला, आपल्या रिझल्टला सपोर्ट करणारे जे पूर्व संशोधने आहेत ते देखील इथं कोट करायचे असतात. म्हणजे तुम्हाला जर एखादा निष्कर्ष आला की मुलांमध्ये आत्मविश्वास जास्त आहे, मग असाच निष्कर्ष कोणी काढलेला आहे का पूर्व संशोधनामध्ये, ते देखील मांडायचं, जेणेकरून तुमच्या निष्कर्षाला एक सपोर्टिव्ह डेटा अवेलेबल आहे बा, एक सायंटिफिक डेटा अवेलेबल आहे हे त्याच्यामधनं सिद्ध होईल. त्याच्यामुळे डिस्कशन लिहित असताना, डिस्कशन हा भाग लिहित असताना यामध्ये देखील जे काही पूर्व संशोधने आहेत त्या पूर्व संशोधनाचा आधार इथं घ्यावा लागतो. त्यानंतर त्याच्या आधारावर तुम्हाला निष्कर्ष काढावे लागतात. निष्कर्षानंतर तुमच्या संशोधनाचे काय उपयोग आहेत, व्हॉट इज द अप्लिकेशन ऑफ युअर रिसर्च in your subject domain knowledge and what is the implication of your study in your society. तर हे तुमच्या संशोधनाचे काय फायदे आहेत, काय उपयोग आहेत हे देखील या भागामध्ये तुम्हाला लिहायचे आहेत. त्याच प्रकारे तुमच्या संशोधनाच्या काय मर्यादा आहेत, पण प्रत्येक संशोधनाला मर्यादा असतात, त्या मर्यादा देखील आपल्याला इथं मांडायच्या आहेत. त्याच प्रकारे पुढील संशोधनासाठी जर तुम्हाला काही सुधारणा सांगायची किंवा त्याला म्हणतो रिकमेंडेशन जर तुम्हाला द्यायचं असेल तर ते देखील तुम्हाला इथं मांडायचे आहेत. याच्यानंतर शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे रेफरन्स असतो. रेफरन्स मध्ये तुम्ही संशोधनादरम्यान जे जे पुस्तकं वाचलेली आहेत, जे जे रिसर्च जर्नल तुम्ही वाचलेले आहेत, जे जे तुम्ही इन्क्लूड केलेले आहेत, जे जे मॅगझिन्स तुम्ही वाचलेले आहेत, त्या सगळ्यांचा उल्लेख इथं रेफरन्समध्ये करायचा असतो. आता रेफरन्स लिहिण्याचे देखील वेगवेगळे स्टाईल्स आहेत. APA आहे, अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन, आणि MLA. तर सहसा सोशल सायन्समध्ये APAचा वापर केला जातो, ज्याच्यामध्ये सरनेम पहिल्या लिहितात, त्याच्यानंतर त्याचा इनिशियल लिहितात ऑथरचं, त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये इयर लिहितात, इयर ऑफ पब्लिकेशन, देन टायटल ऑफ द रिसर्च, देन पब्लिकेशन, नेम ऑफ जर्नल अँड पेज नंबर. अशा पद्धतीने लिहिण्याची पद्धत हे APA मध्ये सांगितलेली आहे, जे जवळपास सगळ्या सोशल सायन्सेसमध्ये उपयोग केला जातो. त्याच्यानंतर शेवटी अपेंडिक्स असतात, ज्याला आपण म्हणतो परिशिष्ट म्हणतो, परिशिष्टच असेल बहुतेक शब्द. त्याच्यामध्ये तुमची प्रश्नावली असेल किंवा काही अन्य गोष्टी असेल तर ते देखील तुम्हाला इथं मांडायचं आहे. तर अशा पद्धतीने मी इथं सांगण्याचा प्रयत्न केला. जर इफ यू हॅव एनी क्वेश्चन, क्वेरीज ऑर ॲड समथिंग इन माय प्रेझेंटेशन देन यू आर वेलकम. जर तुम्हाला काही सांगायचं आहे, काही विचारायचं आहे किंवा काही तुमचं मत जर सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता, फ्रीली सांगू शकता. काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही सांगू शकता, कारण की तुम्हाला लिहायचं आहे. तर काही असतील तर विचारा. काही आहेत का? की एव्हरीथिंग यू अंडरस्टँड व्हेरी वेल.
असं काय असेल तर दॅट इज गुड. आणि प्रश्न असेल तर विचारा, काही मत असेल तर विचारा, तुम्हाला काही अडचण असेल तर विचारा एक रिपोर्ट रायटिंग मध्ये. तसे तुमचे शिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करतीलच. बोला. हो, म्हणजे हा, हो टाकू शकता. हे बघा, हाय हे जर हे जरी फॉर्मॅट असला तर यू हॅव टू फॉलो द गाईडलाईन्स गिवन बाय युनिव्हर्सिटी, बिकॉज every university, every journals, every research organization, there are some different guidelines are there. तर तुम्हाला जे काही गाईडलाईन्स पुरवलेल्या आहेत त्या गाईडलाईन्स नुसार तुम्हाला मान्य करावं लागतं. हे मी एक जनरल प्रोसेस सांगितलं. हे अनेकांमध्ये उपयोग होतो, परंतु त्याच्यामध्ये पण काही एक वेगवेगळ्या पद्धतीने राहू शकतात. जसं मी तुम्हाला ॲबस्ट्रॅक्ट म्हटलं, ॲबस्ट्रॅक्ट अनेक ठिकाणी एका पॅराग्राफमध्ये लिहिला जातो आणि काही ठिकाणी सेक्शनमध्ये पण लिहिला जातो. तर तुम्हाला जर काही गाईडलाईन असेल तर ते तुम्हाला फॉलो करायचे असतात. पुन्हा पुन्हा काही प्रश्न आहेत? ठीक आहे. मी वन्स अगेन आय एम थँकफुल टू माय फ्रेंड विनोद सर फॉर गिविंग मी अन अपॉर्च्युनिटी टू interact with students. So this is the topic I am taking after the 4 years, because when I was in Amravati I taught to PG students, but here I am in Morris College and we don't have a PG program. So I teach to the UG students, and that's why I'm immediately accept the invitation given by my friends that I am taking this topic after near about 4 and 5 years, after 4 or 5 years. So thank you very much Vinod sir. Thank you very much all the students for patience listening. Thank you. धन्यवाद सर. सरांनी पीपीटीच्या माध्यमातून संशोधनाच्या व्याख्या, पद्धती व संशोधनाचे विविध प्रकार, तसेच संशोधन अहवाल लेखनाची शास्त्रीय पद्धती अशा विविध पैलूंवर मार्गदर्शन केले. सर, याचा निश्चितच आमच्या विद्यार्थ्यांना संशोधन करताना लाभ होईल अशी मी आशा व्यक्त करतो. यानंतर कार्यक्रमाचा अंतिम टप्पा म्हणजे ऋणनिर्देशन. त्याकरिता मी माझ्या सहकारी डॉक्टर माया डका मॅडम यांना ऋणनिर्देशनाची जबाबदारी सोपवितो. धन्यवाद सर. आज अर्थशास्त्र विभागातर्फे विद्यार्थ्यांकरिता आयोजित केलेल्या एक दिवसीय रिसर्च मेथडॉलॉजी वर्कशॉपच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर अजय कुलकर्णी सर यांनी आपला अमूल्य वेळ काढून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. आजच्या आपल्या वर्कशॉपला रिसोर्स पर्सन म्हणून लाभलेले वसंतराव नाईक गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स नागपूर येथील सायकोलॉजी विभागात असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर अश्विन जयस्वाल सर यांनी आमच्या विद्यार्थ्यांना अगदी सोप्या सरळ पद्धतीने रिसर्च प्रोजेक्ट तयार करण्याबद्दलची सविस्तर व उत्तम अशी माहिती दिली. याकरिता त्यांचे सुद्धा सखोल अंतकरणाने आभार मानते. तसेच कार्यक्रमाला उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर जे महाजन सर हे सदैव आपल्या पाठीशी असतात व प्रोत्साहन देतात. याकरिता त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. कार्यक्रमाचे सूत्रबद्ध पद्धतीने सूत्रसंचालन करणारे राहुल राऊत सर यांचेही मी खूप खूप आभार व्यक्त करते. आजच्या कार्यक्रमाचे संयोजक व आमचे मार्गदर्शक डॉक्टर विनोद डोंगरवार सर यांनी रिसर्च प्रोजेक्टबद्दल विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले, तसेच मला आभार प्रदर्शनाची संधी दिली. याकरिता त्यांचे सुद्धा मी सतशः आभार मानते. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व प्राध्यापक वर्ग व कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्याकरिता उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे सुद्धा आभार व्यक्त करते. व्हर्च्युअल क्लासरूमला तांत्रिक मदत करणारे चेतन सावरकर सर यांचेही मी
आभार मानते आणि अध्यक्षेच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. धन्यवाद. सेकंड सेमिस्टरचे जे विद्यार्थी आहेत आणि OJT चे जे पेज नंबर 5 आहे तो घेऊन जायचा आहे.